सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शिरोळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने शिरोळ तालुका काँग्रेस अध्यक्ष दरगूदादा गावडे यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत असून पेट्रोलने 100 पार केली आहे। सध्या पेट्रोलचा दर 108 रुपये 18 पैसे आहे, तर डिझेलचा दर 94 रुपये 75 पैसे इतका झाला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी असतानाही केंद्र सरकारने विविध अधिभार व कर लावून देशभरात इंधन दरवाढ केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली असून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत। कामगारांच्या हाताला काम नाही, तर इंधन दरवाढीमुळे माल वाहतूकदारांनाही मोठा आर्थिक फटका बसत आहे। वाहतूक खर्च वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ होत असून सर्वसामान्यांचे जगणं कठीण झालं आहे। स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीमुळे महिलांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। हा मोर्चा शिरोळ येथील मिस्टर पेट्रोल पंप येथून सुरू झाला। त्यानंतर तहसीलदार कार्यालय परिसरात येऊन आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी प्रभारी तहसीलदार क्रांती पाटील यांनी आंदोलनकर्त्यांचं निवेदन स्वीकारलं। हा मोर्चा शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगूदादा गावडे यांच्या पुढाकाराने पार पडला। यावेळी दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमास नगरसेवक निलेश गावडे, दीपक भाट, विजय आर्गे, पंडित काळे, जगदीश थोरात, संदीप पवार, गजानन संकपाळ, कृष्णराव भाट, चिकू गुरव, शहाजी गावडे, के.आर. चव्हाण, अनिल पाटील, पंडित दुबल, रावसाहेब पिचडे, प्रतीक गावडे, अमर सावंत, तानाजी गावडे, अजिंक्य गावडे, विजय माने यांच्यासह तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार आनंदराव माने देशमुख यांनी मानले। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी। जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये प्रत्येक पेट्रोल पंपावर निदर्शनं आयोजित केलेली आहे। खऱ्या अर्थानं मॅडम जर सांगायचं झालं तर आपल्याला जे पेट्रोल डिझेल जे मिळतंय हा जवळजवळ बघितलं तर कच्च्या तेलाचे दर बघितले तर $105 टॅक्स दर आहे। तर त्या दृष्टिकोनातून बघितलं तर 60-65 रुपयाला आज आपल्याला तेल पडतंय। तर आपल्या देशातल्या राज्याचा जो टॅक्स आहे तो टॅक्स जोडून आपण जवळजवळ 107 रुपये ते 8 रुपयाला पेट्रोल गेलेलं आहे, 94 रुपये डिझेलला गेलेलं आहे, या जवळजवळ 1000 रुपयाच्या पुढे गेलेलं आहे। रासायनिक खताचे दर 300 ते 400 रुपये वाढले गेलेले आहेत। तर निश्चितपणानं पेट्रोलचे डिझेलचे दर कमी होऊ शकतात। त्याच अनुषंगानं जे इतर अनुषंगाचे दर आहेत ते सुद्धा सगळे कमी होऊ शकतात। मला खास करून